गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर ही त्या ठिकाणी अध्यात्म नगरी आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय तिथे येतोय आणि 13 मार्च 2025 सकाळ पेपरची बातमी आहे की नदीपात्रामध्ये किडे आळ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नदीपात्र एकदम त्या ठिकाणी प्रदूषित आहे आणि तिथं जर त्या ठिकाणी आंघोळ केली तर GBS सारखे आजार होण्याची शक्यता आहे। आणि मग सरकारने उत्तरामध्ये त्या ठिकाणी स्पेसिफिक दिलं आहे की 34,65,00,000 रुपयाची यंत्रणा तिथं बसवली आहे, परंतु ज्या पद्धतीनं जानेवारीमध्ये ह्या फ्लोटिंग बोटी बसवल्यात, भारतातली पहिली टेक्नॉलॉजी आहे, पण ती कुचकामी ठरली आहे का? मागेही सांगितलेलं आहे, आत्ताही सांगतोय तुम्हाला की त्या ज्या काही उपाययोजना चालू आहेत त्या उपाययोजनेवर त्या ठिकाणी टेक्निकली मला वाटत नाही तेवढा समज 20 कोटी रुपये देतोय, 6 कोटी रुपये बिल काढले जातात। आदरणीय देवेंद्र भाऊनी युनायटेड किंगडमचा एक प्रोजेक्ट आहे, पायलट प्रोजेक्ट आहे, ते लंडनचं त्यांचं पेटंट आहे, पण त्याचं सुद्धा आता ट्रायल चंद्रभागेच्या पात्रामध्ये सुरू आहे। 30% काम झाले, 70% अजून काम पूर्ण व्हायचं आहे। चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 24 कोटी रुपये अपेक्षित खर्चाच्या सेबर टेक्नॉलॉजीचा वापर करीत चंद्रभागेत 3 मशीन मागील वर्षभरापासून बसवण्यात आलेल्या आहेत। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत लक्ष वेधत या प्रकल्पाच्या उपयोगितेबाबत प्रश्न उपस्थित केला होता, तर स्थानिक आमदार समाधान आवताडे यांनीही हा प्रकल्प टेक्निकली अनफिट असल्याचं म्हटलं होतं। तर नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणूक प्रचारात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मात्र लंडनचे पेटंट असलेला हा प्रोजेक्ट असल्याची वाहवाही केली होती। मात्र चंद्रभागा नदी पात्राची कायम असलेली दयनीय अवस्था, प्रदूषित आणि शेवाळयुक्त पाणी हे चित्र, काही कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प असलेली सेबर टेक्नॉलॉजी काही बदलू शकली नाही अशीच भावना व्यक्त होत आहे। आणि आता महर्षी वाल्मिकी महासंघानं देखील याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून या चंद्रभागा नदीपात्रात बसवलेल्या निरुपयोगी मशीनचा खरा आका कोण, कोट्यवधींचं घबाड कुणाच्या घशात जातंय असा संतप्त सवाल समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी उपस्थित करीत गंभीर आरोप केले आहेत। सद्यस्थितीत या मशीन्स उभ्या केलेल्या चंद्रभागेच्या पात्रातील परिसरातच घाणीचं प्रचंड साम्राज्य पसरलं आहे। आळ्या, किडे आहेत, मग या मशीनचा उपयोग काय? कुणाचं घर भरण्यासाठी हा सगळा अट्टहास सुरू आहे असा सवाल उपस्थित करत गणेश अंकुशराव यांनी संबंधित प्रोजेक्टचीच मुळापासून चौकशी करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्राची दक्षिण काशी पंढरपूर ही चंद्रभागा आहे। आत्ता आपण इस्कॉन घाटावर आहोत आणि महाग जी तुम्ही बघताय ह्या सेबर टेक्नॉलॉजी मशिनी आहेत असं समजतं। ह्या 3-4 मशिनी ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आहेत। गेले वर्ष झालं त्या मशिनी या नदीत आहेत आणि ह्या चंद्रभागेचं पाणी शुद्ध करण्यासाठी ह्या मशिनी फॉरेनवरून आणल्यात असं आम्हाला समजतंय, पण ह्या मशिनीमुळं चंद्रभागा पूर्ण दूषित झालेली आहे। चंद्रभागेत आळ्या, किडं, शेवाळं वाढाचं प्रमाण ह्या मशीनमुळे झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, ह्या मशिनी सध्या धूळ खात पडून आहेत, पण इथल्या मंत्री, आमदार, खासदार ह्याला काय देणं घेणं नाही। फक्त ह्या मशीनच्या नावाखाली ठेकेदार जगवण्याचं काम हे शासनाकडनं चालू आहे आणि इथल्या जी काय स्थानिक पोरं कामाला आहेत त्यांचा पगार पण वेळेवर दिला जात नाही। आणि ह्या मशिनीमुळं
आज कमीत कमी आतापर्यंत 5 ते 7 कोटी रुपये बिल त्या ठेकेदारानं काढले, कुठलंही काम नाही केलं. त्या सगळ्या लोखंडाच्या मशनी नुसतं चंद्रभागेत दाखवून दिखावा करून कमीत कमी 6 ते 7 कोटी बिल आतापर्यंत उचललेलं आहे. आणि कमीत कमी 28 ते 30 कोटीचं बजेट वार्षिक ह्या मशीनचं आहे. पण शासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करते. फक्त ठेकेदार, मंत्री, आमदार, खासदार जगवण्यासाठी ही मशीन आहे असा माझा आरोप आहे.